संजू उठ, जायचे आपल्याला. कुठं? त्या गिरायकाच्या पोल्ट्रीवर. त्याने असं का केलं ना याचा जाब विचारायचा आहे मला त्याला. जाऊया, पण आधी तुम्हाला सांग, तू जेवलीस का? अरे अशा परिस्थितीत घशाखाली घास उतरेल का माझ्या? हे सगळं असं होईल ना असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. एक वेळेस व्यवहारासाठी नाही बोलला असता ना तरी चाललं असतं, काही फरक पडला नसता. पण एवढी सगळी स्वप्न दाखवली आणि ती अशी तोडली. त्या माणसाने ना मला फसवले. मी सोडणार नाहीये त्याला. असं काय नाही मंजू, मी ओळखतो सुरेश बापूसने. शब्दाचं पक्क आणि चांगल्या माणसांसंग वागायला एकदम दिलदार माणूस आहे तो. ते नक्कीच कसल्या तरी अडचणीत सापडले असतात आणि म्हणून आले नसतात. तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस बरं. अशानं उद्या ते व्यवहाराला येणार असेल तर तो पण मोडायचा आणि यानं नुकसान आपलंच होईल. हे असं काय होईल ना असं मला अजिबात वाटत नाहीये बघ. तू लगेच अवसान गाळून बसतीस मंजू. अगं मी काय आज व्यवहार करतोय वय? असं होतच असतं. कितीतरी व्यवहार दिलेल्या दिवशी होत नाहीत. काहीतरी अडचणी येतात अचानक, पण नंतर सगळं होतंय नीट. हो ना, मग त्याला नक्की काय अडचण आली ना हेच बघायचंय मला. त्याला काय वाटलं आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून तो आपल्याशी कसंही वागेल आणि आपण सहन करू? अरे साधा एक फोन केला नाही त्या माणसाने आपल्याला. शब्दांची आणि माणसांची काय किंमत असते ना हे दाखवायचंय मला त्याला. मी त्याच्या पोल्ट्रीवर चालली. तू येतोयस का? मंजू. संजू तू येतोयस का सांग मला, का मी जाऊ एकटी? होय चल. ओ दादा, सुरेश बापू कुठे आहेत? काय दिसेना. आम्ही सुद्धा त्यांचीच वाट बघतोय. ती व्यवहार करायला गेलेत. आल्यावर म्हणले होते रानात मटण पार्टी करू. अजून कसं आले नाही काय माहित. त्यांचा काही फोन बिन आला होता का? नाही, फोन बिन काय नाही त्यांचा. ते नक्की व्यवहारासाठीच गेले होते ना, का त्यांचं दुसरं एखादं काही काम होतं? नाही नाही, तसं काय असतं तर बोलले असते. ते व्यवहार करायलाच गेलेत. संजू, अरे असं असेल तर त्यांनी व्यवहारासाठी यायला हवं होतं ना कार्यालयात. मग का आले नाहीत? कामगारांना खोटं बोलून ते दुसरीकडे तर गेले नसतील ना? चल बघू आपण. संजू अरे सगळं काय चाललंय मला ना कळतच नाहीये बघ. त्यांचा फोन लागना झालाय, कायच कॉन्टॅक्ट होईना. मंजू, त्यांचा ऍक्सिडेंट झाला नसेल ना? अरे कसं शक्य आहे? त्यांचा जर ऍक्सिडेंट झाला असता तर कोणाकडून तरी आपल्याला आतापर्यंत कळलंच असतं ना. त्या माणसाला ना आपल्या बरोबर व्यवहार करायचाच नव्हता म्हणून लपून बसला असेल कुठेतरी. तो कुठे जरी लपून बसला असला ना तरी त्याला शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये बघ आता. डॉक्टर, बरं झालं संजू तू इथेच भेटलास. झाला कॉन्टॅक्ट त्या माणसाशी? काय म्हणाला तो? आम्ही त्यांच्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीकडे पण जाऊन आलो, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. तो माणूस तिथं नव्हताच. कामगार म्हणाले ते रजिस्ट्रेशन करायला गेला होता. मग तो तिकडे का नाही आला? मला तर वाटतंय त्या माणसाला व्यवहारच करायचा नव्हता. त्याने फसवलं तुम्हाला. मलाही हेच वाटतंय. नाही मंजू, मला नाही असं वाटत. वायचा आपण वाट बघूया. अरे संजू, अजून किती वेळ वाया घालवायचाय? त्या माणसाचा कुठेही पत्ता लागत नाहीये. तूच मला सांग, बरोबर व्यवहार करायच्या वेळेलाच कसा गायब झाला बरं तो? यावरून कोणीही सांगेल की त्याला आपल्या बरोबर व्यवहार करायचाच नव्हता. तुम्ही सोडू नका त्या माणसाला. त्याला त्याच्या वागण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, म्हणजे तो परत असं कोणाशी वागणार नाही. तो दिसू देस मला, बघतेस त्याला. एरवी मी तुम्हाला शांत व्हा म्हणालो असतो, पण तो माणूस तुमच्याशी अत्यंत चुकीचा वागलाय. मलाच नाही पटलेलं तो तुमच्याशी काय वागलाय ते. तुम्ही फार फार तर त्याला एखादी कानाखाली माराल, पण त्याने त्याला काहीच फरक पडणार नाही. मी तर म्हणतो तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, पोलिसाच्या स्वाधीन करा त्याला. नाही नको मंजू, आपण त्यांच्या फोनची वाट बघूया. संजू अरे अजून किती वेळ? तूच मला सांग, किती वेळ वाया घालवायचा आहे आपण? तो माणूस ना माझ्या भावनांची खेळलाय. त्याने माझ्या स्वप्नांचा चुराडा केलाय. त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आपण जाऊया पोलीस स्टेशन मध्ये. मी अमरला सांगून आले. डॉक्टर, तुम्हाला नाही वाटत आपण लय घाई करतोय? नाही वाटत. ऍक्च्युली माझी काम करण्याची पद्धत अशीच आहे. एकदा ठरवलं की एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे हात धुवून लागा, सगळे पर्याय शोधून बघा,
पण शांत बसायचं नाही आणि वाट तर अजिबात बघत बसायचं नाही. डॉक्टर चला निघूयात का? हो. डॉक्टर तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना हे मला माहित आहे, पर मैं भी कच्ची खिलाड़ी नहीं हूँ, ढूंढ के निकालूंगी. चावी. एवढं पैसा. सुरेश पाटील. म्हणजे डॉक्टरांनी सुरेश आप्पांना इतना पैसा लेके मैं मुंबई भाग जाऊंगी और हीरोइन बनूंगी. नाही आत्ता नको. आत्ता घरात सगळे असतील. रातच्याला घरातले सगळे झोपले ना मग पळून जाते मुंबईला. आदिव सर. अरे डॉक्टर साहेब या 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 बसा. बोला काय काम काढलं आमच्याकडे आज? अहो माझं काय काम असणार तुमच्याकडे? तुम्हाला तर माहितीच आहे मी कोणाच्या अध्यात मध्यात नसतो. उलट गावात कोण अडचणीत असेल तर त्याला मदत करायला सगळ्यात पुढे मीच असतो. विजय भाऊंच्या प्रकरणात तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी केलेली धडपड पाहिलीच आहे की मी. तुम्हाला सांगतो डॉक्टर, या आजच्या जगात स्वतःचं काम सोडून दुसऱ्यांची मदत कोणीच करत नाही. पण तुम्ही माणूसच वेगळे आहात. अहो मी कुठे वेगळा? मला फक्त माणूस अडचणीत असल्याला बघवत नाही. माझ्या आजूबाजूची सगळी माणसं मला खुश लागतात. माणूस खुश तर मी पण खुश. माणसाने काय इतरांसाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी तो जगतच असतो. आणि मी स्वतःच जरा जास्तच कौतुक करतोय का? हा संजू. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही उभे का? बसा ना. हो. आणि या मंजुळा. मी ओळखतो यांना, म्हणजे तुमच्यामुळेच ओळखतो. तुम्ही गायब झाला होता तेव्हा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. खरं तर मला खूप त्रास झाला होता त्या प्रकरणाचा आणि यांचा त्याच्यात बिलकुल हात नाहीये. उलट आमची आता चांगली मैत्री झाली आहे. ते बाकीचं सोडा, यांचं एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. बोला काय काम होतं? साहेब अहो मला माझी जमीन विकायची होती. त्यासाठी एक गिराईकही आलं होतं. त्याला ती जमीन आवडली.
त्याला घ्यायची होती म्हणून त्याने ऍडव्हान्सही दिला, पण ऐन व्यवहाराच्या वेळी तो माणूस गायब झाला. रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आम्ही आमची सगळी कामं सोडून त्याची वेड्यासारखी वाट बघत होतो, पण शेवटपर्यंत तो आलाच नाही. मी पण माझी सगळी कामं सोडून साक्षीदार म्हणून सही करायला तिकडे गेलो होतो, पण तो माणूस आलाच नाही. या त्यांच्या आजारी नवऱ्याला व्हीलचेअरवर घेऊन तिकडे आलाय. किती त्रास झाला असेल यांना. संजू आणि मी दिवसभर त्यांना शोधत होतो. त्यांच्या घरी गेलो. त्यांचं एक पोल्ट्री फार्म आहे, तिथेही जाऊन त्यांना बघितलं. ते तिथेही नव्हते. त्यांच्या कामगारांनाही विचारलं, पण त्यांना काहीच माहित नाहीये. कमाल आहे, एवढं सगळं होऊन सुद्धा कोणी मिसिंग कंप्लेंट कशी दिली नाही? मला वाटतं त्यांच्या घरच्यांना माहित असेल तो कुठे आहे. नाही म्हणजे माणूस गायब आणि त्यांनी कंप्लेंट नाही केली, त्यांना काळजी वाटत नाही. म्हणजे साधं गणित आहे. मी जेव्हा गावातून गायब होतो सगळ्या गावकऱ्यांना माझी काळजी वाटून राहिली होती, आणि इथे तर त्यांच्या घरच्यांना काळजी वाटत नाहीये. याचा अर्थ तो माणूस नक्कीच कुठेतरी लपला असेल. का म्हणून? कारण त्या माणसाला माझ्या बरोबर व्यवहारच करायचा नसेल. तुम्ही काळजी करू नका, आम्ही लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊ. आपण एकदा शेतावर जाऊन बघून येऊया. हो. कुत्र इवाळल्या का रडायचा आवाज येतोय म्हटल्या ह्यो नाम्याच असेल. नाम्या, ए नाम्या, नाम्या, अरे नाम्या, अरे जरा लाज वाटते का तुला? हा, अख्खा गाव पालतं घातलं तुला होड काय तिकडं, तू इथं बसलायस वय रे? काय करतोय दुकान मान ठेवून इथं? ए इवळू नकोस, काय झालं ते सांग. अयो काय रे, तू परत दारू प्यायला लागला? तुला आता काय सोडत नाही मी. कार काय सांगितलं तुला? माझ्या टेन्शन मध्ये दारू पितोय. टेन्शन मोडू मोडू हात मोडू. टेन्शन मध्ये म्हणतोय लागा. तुमच्यासारख्या बेवड्यानं 10 रुपयाला कारण लागतं का? हा, दुखत आहे प्या, सुखात आहे प्या, टेन्शन आलं प्या. कधी कधी दारू पिता तुम्ही सांगू शकता का? हा, तुला काय झालंय रे? इथं गावाच्या बाहेर झाडाच्या आडोशाला येऊन दारू पितोस. काय झालंय तुला? कसलं टेन्शन आलं एवढं? मंजूच्या जमिनीचा व्यवहार आज पूर्ण होणार आहे. मग ती मुंबईला निघून जाणार. मग परत एकटा पडणार. अरे नाम्या, अरे जरा लाज वाटते की तुला? लाज. अरे तिचं लगीन झालंय, तिला नवरा आहे. हे तुला माहित नव्हतं त्यावर ठीक होतं, पण झालंय ना माहित. हा, दे की तिचा विषय सोडून. एक काम कर, चल चल तू माझ्या संग चल, मंजूकडे जाऊ आणि तिथे गेल्यावर मी तिला सांगतो नाम्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. प्रेम आहे म्हणजे प्रेमाचं आहे. नाही याला बिला झाला काय तू? मंजूला अजिबात सांगायचं नाही, सांगायचं नाही. अरे चल की मग, नाही तर सांगेन बरं का तिला. हा नको हे माझ्या, हे ऐक ना, तिला काय बी सांगू नको तू. हा अजिबात. हा, नाहीतर मग ती बोलणार नाही माझ्याशी. हा, एवढं कळतंय ना, मग कशाला शान खातोयस रे? शोध गेल्यासारखं वागू नकोस. चल लवकर गावात, दुकाना मोहर गिरायकाची लाईन लागली नुसते. हा, माझ्या पायात हाडकं होती, कुठे गेली? ते उठते नाही. कसं येईल उठता? कसं येईल? एवढं प्यायलायस दारू, ढोसलायस, कसं येईल उठता? हा, हे थांब, तुला आता तुझी हाडकं दाखवतो. इकडे ये इकडे. उठ हळू उठ उठ. थांब. जिरली का? जिरली? हा, थांब. कसं वाटतंय? आता एकदम असं बरं वाटतंय. आता हाडकं पण आली. हा चल.
जा दुकानावर. हित चला चला. कळावर. मंजू चल येतो मी. सुरेश बापूंचा फोन आला तर कळवतो. मला नाही वाटत त्यांचा फोन येईल. म्हणजे जे आता काही करायचं ते पोलीसच करतील. मंजू मी जातो. तुलाही टेन्शन घेऊ नकोस. घरी जा आणि शांत झोप. आपण उद्या बघू काय करता येईल ते. हो, गुड नाईट. नीट जा. गुड नाईट. बरं चला, मी पण निघतो. खूप उशीर झालाय. डॉक्टर, अहो दिवसभर तुम्ही फिरलात, थकला असाल ना. चला ना चहा घेऊयात. नाही नको. आता जेवणाची वेळ होत आली आहे आणि मंगलताई माझी वाट बघत बसले असतील. दुसऱ्यांचा किती विचार करता ना तुम्ही डॉक्टर. आज माझ्यामुळे तुमचा पूर्ण दिवस वाया गेला, त्याबद्दल सॉरी. हा अहो तुम्ही सॉरी काय म्हणताय? उलट मला तुमची मदत करता आली, मी माझं भाग्य समजतो. मी पाहतो ना तुम्हाला, तुम्ही किती धडपडताय, किती अडचणींना सामोरं जाताय, नवऱ्याची किती काळजी घेताय, सगळं बघतोय मी. खरं तर एकट्या बाईला प्रत्येक पुरुषाने मदत केली पाहिजे, पण माझ्यासारखा कोणीच विचार करत नाही. हो ना, तसं असतं तर आज त्या गिरायकाने मला फसवलंच नसतं. हे काय तुम्ही अजूनही तोच विचार करताय? तुम्ही जमिनीचा विषय डोक्यातून काढून टाका बरं. मी आहे ना, मी बघतो जमिनीचं काय करायचं ते. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. तुम्ही तुमची सगळी कामं सोडून माझ्या मदतीसाठी आलात, त्याबद्दल थँक्यू सो मच. मी ग्रेट असं काहीही केलेलं नाहीये. तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला, ते निभावणं मी माझं कर्तव्य समजलं. एक मित्र अडचणीत असताना दुसरा मित्र जर का मदतीला धावून नाही आला तर त्या मैत्रीचा उपयोग काय? इथून पुढे तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तुम्ही फक्त हाक द्या. बंद हा झिरो का. थँक्यू सो मच डॉक्टर. बरं, आता खरंच खूप उशीर झालाय. गुड नाईट. याचा अर्थ तुम्ही चहा नाही घेणार. थोडासा घ्या माझ्यासाठी प्लीज. असंही म्हणतात की एका मित्राने दुसऱ्या मित्राचं मनही मोडायचं नसतं. याचा अर्थ तुम्ही ऐकणार नाही. हो. बरं, तुम्ही एवढा आग्रह करता तर येतो मी. या या ना डॉक्टर, या बसा. मी चहा करते. हा हो. डॉक्टर, मला कल्पना आहे. खरं तर ही चहा प्यायची वेळ बिलकुल नाहीये, तरी तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात. मला खरंच खूप बरं वाटलं. तुम्ही इतके बिझी असता, या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून तुम्ही दिवसभर त्या माणसाला शोधण्यासाठी माझ्या बरोबर फिरलात. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आलात. खरंच खूप थँक्स.